आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। सागर निवासांनी भाजप नेत्यांचं विचार मंथन, अधिकाधिक वेळ मतदारसंघामध्ये द्या, प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा, माहितीमधल्या नेत्यांविरोधात अपशब्द टाळा, फडणवीसांचा नेत्यांना कानामंत्र। आधीचे पंतप्रधान निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधीशही उपस्थित राहायचे, मग गणपती पूजनाला मोदी गेले तितका गजब का, फडणवीसांनी ट्विट करत विरोधकांना फटकारलं। तेव्हाचे न्यायाधीश सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गेले होते, आरतीच्या नावाखाली खासगी भेटीसाठी गेले नव्हते, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। संजय राऊतांना बुद्धीचा लकवा मारलाय, भैसटलेल्या माणसांसारखी राऊतांची विधानं, फडणवीसांच्या ट्विटवरील टीकेवरून आशिष शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा। मोदी सरन्यायाधीशांच्या भेटीमुळे राजकीय संदेश जाण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टाचे वकील कपिल सिब्बल यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आहेत, सिब्बल यांचं विधान। सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलावलं असेल तर ती चूकच, घटनेच्या अनेक तत्वांना आता तिलांजली दिली जातेय। घटनेमध्ये सगळ्याच गोष्टी लिहिलेल्या नसतात, मात्र काही प्रथा आणि परंपरा पाळायच्या असतात, कायदेतज्ञ उल्हास बापट यांचं वक्तव्य। फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकानं शपथ घेतली पाहिजे, सर्व धर्म समभाव आपण मानायचा नाही, भाजपा आमदार नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त विधान। नितेश राणे मतांची भीक मागून सत्तेवर येणारी औलाद, जातीयवादी आमदाराला भाजपने देशातून हद्दपार करावं, ठाकरे गटाचे शरद कोळी यांची नितेश राणेंवर जहरी टीका। नितेश राणेंनी आधी हाजी अराफतला उत्तर द्यावं, मग टिवटिव करावी, हाजी अराफतला त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायची हिंमत दाखवा, नितेश राणेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। कुठलाही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये, समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी विरोधच करत राहील, कायदेशीर कारवाईसाठी मागे पुढे पाहणार नाही, अजितदादांचा इशारा। नितेश राणेंना हे का बोलावं लागलं याचं उत्तर समाजानं शोधलं पाहिजे, नितेश राणेंच्या वक्तव्याचं आशिष शेलारांकडून अप्रत्यक्षपणे समर्थन। नितेश राणेंचं त्यांच्या घरातील लोक ऐकतात का हे विचारा, बिनडोक्याचे अनेक नेते बाजारामध्ये फिरतायत, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर इम्तियाज जलील यांचं उत्तर। मला ज्ञान शिकवणाऱ्या अजितदादांनी घर फोडलं हे आधी मान्य करावं, शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेशावेळी भाग्यश्री आत्रामांनी अजित पवारांना सुनावलं। धर्मराव बाबा शेर तर मी शेरनी, कार्यकर्त्यांना कोणी हात लावाल तर हात कापून टाकेन, भाग्यश्री आत्रामांचा अप्रत्यक्षपणे वडिलांनाच इशारा। नव्या पिढीमध्ये स्फूर्ती असते पण बोलताना मर्यादा पाळाव्यात, मी माझ्या मुलीला शिकवू शकलो नाही, स्वतःचे वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधलेत, लेकीच्या पवार गटातील पक्षप्रवेशावर धर्मराव बाबा आत्रामांची प्रतिक्रिया। भाग्यश्री आत्रामांना नदीमध्ये फेकायचं, मग दादांना कुठे फेकायचं तेही सांगा, शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचा अजित पवार गटाला सवाल, धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या वक्तव्यावरून शेख यांचा सवाल। शिंदे गटाच्या यामिनी जाधवांकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम, मुंबईतल्या भायखळ्यामध्ये यामिनी जाधवांकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम। शिंदे गटाच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर भाजपचाच आक्षेप, बुरखा वाटपावर भाजप सहमत नसल्याचा आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। लोकांच्या भावना जिंकणं महत्वाचं, लोकसभेत हारण्याचं दुःख नाही, बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाबाबत शिंदे गटाच्या यामिनी जाधवांची प्रतिक्रिया। हिरव्या मतांचा विचार करणार नाही म्हणणारे बुरखा वाटप करताय, सुषमा अंधारेंची टीका, तर लोकसभेला 46,000चा फटका बसल्यावर फक्त मुस्लिम मतांवर डोळा ठेवून हे सुचतंय, किशोरी पेडणेकर यांची यामिनी जाधवांवर टीका। अल्पसंख्याकांना मदत करणं म्हणजे लाचारी नाही, यामिनी जाधवांच्या बुरखा वाटपावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। राहुल गांधींविरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन, काँग्रेस हटाव आरक्षण बचावचा नारा देत भाजपकडून आंदोलनाची हाक। आरक्षण विरोधी विधान केल्यानं भाजप राहुल गांधींविरोधात आक्रमक, चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात तर आशिष शेलार पंकजाताई मुंबईमध्ये आंदोलन करणार। भाजप राहुल गांधींच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्यानं काँग्रेसही समर्थनार्थ आंदोलन करणार, राहुल गांधींना धमकी देणाऱ्या तरविंदर सिंह मारवा विरोधातही आंदोलन करून काँग्रेस भाजपला उत्तर देणार। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर, सुनावणीची तात्पुरती तारीख 15 ऑक्टोबरला अजित पवार गटाच्या आमदार अपात्रतेसाठी जयंत पाटलांची याचिका। आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाला निकालाची अपेक्षा, सुनावणीसाठी एखादी विशिष्ट तारीख देण्याची ठाकरे गट सरन्यायाधीशांकडे आज मागणी करणार। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये 21 ऑक्टोबरला होणार। देशाचे विरोधी पक्षनेते अशी विधानं करत असतील तर ते कितपत योग्य आहे, राहुल गांधींच्या विधानावरून अजित पवारांचा सवाल, राहुल गांधींच्या आरक्षणावरील विधानावर टीका। जागा वाटपामध्ये खेड आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा दिलीप मोहिते पाटलांना आमदार करा, खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, अजित पवारांचं आळंदीकरांना आश्वासन।
अजितदादांच्या मेळाव्याच्या बॅनरवर पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा फोटो. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. पुण्याच्या खेड विधानसभा मतदारसंघामध्ये दादांचा शेतकरी मेळावा. पक्षाचा नाही तर सार्वजनिक कार्यक्रम होता त्यामुळे लोकप्रतिनिधींची नावं टाकणारच. बॅनरवरील कोल्हेंच्या फोटोबाबत अजितदादांचं स्पष्टीकरण. आढळराव पाटलांची पुन्हा एकदा अजितदादांच्या मेळाव्याकडे पाठ. आढळराव मुख्यमंत्री शिंदेंच्या शिरूर दौऱ्यावेळी मात्र उपस्थित होते. अजित पवारांचे समर्थक अनिल बाबा राक्षे नाराज असल्याची माहिती. खेडमधल्या अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये अनिल बाबा राक्षे अनुपस्थित. अनिल बाबा राक्षे खेड आळंदी विधानसभेसाठी इच्छुक. अजित पवार गटाच्या विदर्भातील नाराज जिल्हाध्यक्षांना गणेशोत्सवानंतर मुंबईमध्ये बोलावलं. पक्षाचे मंत्री जिल्हा प्रमुखांची कामं करत नाहीत तसंच सरकारी समित्यांमध्ये स्थान देत नसल्याचा आरोप विदर्भातील जिल्हा प्रमुखांनी केला होता. खासदार सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून भोरमधील ठाकरे गट नाराज. 9 सप्टेंबरला भोरमध्ये आमचं ठरलंय. एकच वादात संग्रामदादा असं सुप्रिया सुळेंनी केलं होतं वक्तव्य. भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये जाण्यावर शिक्कामोर्तब. 3 वेळा भाजप आश्वासन देऊनही उमेदवारी दिली नाही. कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीमध्ये भास्कर खतगावकरांनी व्यक्त केली नाराजी. 3 वेळा संधी नाकारून भाजपने माझ्यावर अन्याय केला. लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर विधान परिषदेवर घेण्याचा भाजपला शब्द दिला होता. मिनल खतगावकर यांची टीका. पार्थ पवारांनी बारामतीमध्ये दर्ग्यावर चादर चढवली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार ऍक्शन मोडवर. बारामती शहरातील कार्यकर्त्यांच्या पार्थ पवारांकडून भेटीगाठी. लोकसभेमध्ये आमदार बाबासाहेब पाटलांची आम्हाला कळत नकळत मदत झाली. काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांचं वक्तव्य. बाबासाहेब पाटील अजित पवार गटाचे आमदार. सोलापूरमधील दक्षिण सोलापूर विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा. राऊतांनी अमर पाटलांचं नाव घेतल्यावर दिले उमेदवारीचे संकेत. सोलापूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे गटाकडून दावा. मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांपैकी 5 जागांवर मवियातून कोणाचाही दावा नाही. मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंडची जागा कोणालाही नकोशी. 5ही जागांवर भाजपचे आमदार. मुंबईतील 7 जागांसाठी मवियामध्ये शरद पवार गट आग्रही तर मुंबईतील 20 जागांवर ठाकरे आणि 18 जागांवर काँग्रेस ठाम. मवियामध्ये 125 जागांवर कुठलीही अडचण नाही. 125 जागांवर मवियामध्ये एकमत. उर्वरित जागा वाटपावर गणपतीनंतर चर्चा होणार. विजय वडेट्टीवारांची माहिती. मविया विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार. 125 जागांवर सहमती. उर्वरित जागांवर चर्चा सुरू. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचा दावा. रवी राणांच्या उमेदवारीचा निर्णय महायुती ठरवेल. एका पदावर एकच जण लढू शकतो. बावनकुळेंची प्रतिक्रिया तर काही जण नाराज होणार. रवी राणांच्या उमेदवारीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मवियासोबत जाण्यासाठी बैठक झाली होती. मवियाकडून चांगला रिस्पॉन्स आला होता. इम्तियाज जलील यांचा दावा. जलील यांचा ठाकरे गटाशी संबंध नाही. अंबादास दानवेंचं वक्तव्य. तर ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली तर दानवेंना ऐकावं लागेल. दानवेंना उद्देशून जलील यांचं सूचक विधान. केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये येणार. पथकामध्ये 10 ते 12 जणांचा समावेश असणार. विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाचं पथक राज्यामधील स्थितीचा आढावा घेणार. रोहिणी खडसेंच्या ऐवजी दुसरा उमेदवार असल्यास एकनाथ खडसेंचा सत्कार करेल. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचा खडसेंना आव्हान. भाजपचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल आज काँग्रेसमध्ये घरवापसी करणार. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. अंतरवाली सराटीमध्ये जाऊन घेतली भेट. तब्येतीची विचारपूस केली. गोरंट्याल यांच्याकडून जरांगेंच्या उपोषणाच्या तयारीचीही विचारणा. खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील सांगली जिल्हा दौऱ्यावर. आर पाटील यांच्या जवळचे स्नेही चंद्रकांत पाटील यांच्या अर्धपुतळा अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार. अजित पवारांच्या समर्थनार्थ दहिसरमध्ये बॅनरबाजी. अब की बार मुख्यमंत्री अजित पवार अशा आशयाचे बॅनर. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या. चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटू नका. चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटले तर जेलमध्ये पाठवू. लाडकी बहीण योजनेमध्ये फसवणूक करणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा. आक्षेपार्ह बोलत असताना मंचावरील लोकांनी ज्ञानेश महारावांना थांबवायला हवं होतं. ज्ञानेश महारावांनी केलेल्या विधानानंतर अजित पवारांची टीका. तर ज्ञानेश महारावांनी हिंदू देवतांबद्दल वापरले होते अपशब्द. मालवणमध्ये शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर. मंत्री दीपक केसरकरांनी माध्यमांना दिली माहिती. लालबागच्या भारतमाता जंक्शन जवळ खटाव बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये राडा. रात्री 10ची वेळ असताना 9:15 वाजताच डीजे चालकाला डीजे बंद करण्याची सूचना. नागरिक आणि पोलिसांमध्ये वाद. जळगावातील जय गणेश मित्रमंडळानं केळीच्या खोडाच्या पावडरपासून बनवली बाप्पाची मूर्ती. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी केळीच्या खोडाच्या पावडरपासून 100% पर्यावरणपूरक मूर्ती. जळगावमध्ये पार पडली जळगाव जिल्हा आंतरशालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा.
11 वर्षातील स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण 20 शाळांमधील तब्बल 100 खेळाडूंचा सहभाग. जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये विजय सिक्युरिटीज अँड एजन्सीचा गैरकारभार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनावणे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि शहादा शहरामध्ये विद्युत वितरण कंपनीनं बसवलेले जीनस कंपनीचे मीटर सदोष असल्याच्या तक्रारी. विद्युत पुरवठा खंडित होऊन सुरू झाल्यानंतर मीटर रिडिंग वाढत असल्याचा ग्राहकांचा आरोप. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं ईव्हीएम जनजागृती कार्यक्रम. नंदुरबार जिल्ह्यामधील शहादा विधानसभा मतदारसंघातील 195 गावांमध्ये 7 वाहनांच्या माध्यमातून जनजागृती. नंदुरबार जिल्ह्यामधल्या कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत. कपाशीवर मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव. रोगराई पसरल्यानं उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा इथल्या शिवछत्रपती गणेश मंडळाची मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते आरती. येणाऱ्या निवडणुका मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये होऊ दे, गावित यांचं गणरायाला साकडं. धुळ्यामधल्या गरुड क्रीडा मैदानावर खेळाडूंकडून गणरायाची स्थापना. विविध खेळाच्या 500 खेळाडूंकडून केली जाते एकत्रितरित्या आरती. मुंबईतील भेंडी बाजार इथल्या हेरम जोशी यांचा गणेशोत्सवानिमित्त अन्नदानाचा देखावा. अन्नदान हेच श्रेष्ठ दान असल्याचा देखाव्यातून दिला संदेश. धाराशिवच्या कळंब तालुक्यामधल्या खामसवाडीच्या बापूराव बाबर यांच्या परिवाराकडून गायीचं डोहाळी जेवण. गायीसाठी खास पदार्थांची मेजवानी. चांगला पाऊस झाल्यानंतर गोमातेच्या आशीर्वादानं चांगल्या उत्पन्नाचा व्यक्त केला विश्वास. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या नांदणवन लघु प्रकल्प 100% भरला. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विशाल देसले यांच्या हस्ते जलपूजन. नांदणवन धरण लघु प्रकल्प भरल्यामुळे उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार. धुळ्यामधल्या वरखेडी, कापडणे आणि कुंडाणे भागामध्ये पावसानं शेती पिकांचं नुकसान. मोठ्या प्रमाणात दुधी भोपळ्याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांचं नुकसान. चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवमधल्या परंडा शहरामध्ये दौऱ्यावर. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाला उपस्थित राहणार. नंदुरबारमध्ये गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून झोळीतून नेण्याची वेळ. महिलेच्या प्रसूतीसाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास. बांबूची झोळी बनवून नातेवाईकांनी 8 किलोमीटरपर्यंत केली पायपीट.